संभाजीनगरच का पण? नाही, हे बघा, आत्ता मराठवाड्यातलं आंदोलन आम्ही करत आहोत, उद्या जाऊन आम्ही विदर्भातलं सुद्धा करू शकतो. अधिवेशनामध्ये जयंत पाटील साहेब, आव्हाड साहेब हे प्रामाणिकपणे शेतकऱ्यांची भावना आणि भूमिका तिथं मांडत आहेत. पण उत्तर ज्या पद्धतीने मंत्र्यांकडनं येते ते थातूर-मातूर आहे. आणि कुठं ना कुठेतरी दोन्ही मंत्री, त्याच्यात सहकार मंत्री आणि कृषी मंत्री हे मुख्यमंत्री साहेबांकडे बोट करत आहेत. पण निर्णय तर कुठलाच नेता आणि कुठलाच मंत्री तिथं घेत नाही. त्यामुळे अधिवेशनात आमचे नेते लढत आहेत आणि रस्त्यावर टोपे साहेब आहेत, आम्ही आहोत, आमचे सर्व इतर नेते आहेत, सुप्रियाताई असणार आहे, शशिकांत शिंदे साहेब हे रस्त्यावरची लढाई ती लढत आहेत. आणि 29 तारखेला आमचा पक्ष तर आहेच, पण उद्धव ठाकरे साहेबांचा पक्ष, काँग्रेस असेल, शेतकरी नेते असे बरेच लोक तिथे येणारे अराजकीय आंदोलन आम्ही 29 तारखेला सकाळी 10:30 वाजता करणार आहोत. आणि आंदोलन जर शेतकऱ्यांचं ऐकलं गेलं नाही ते अजून आक्रमक आंदोलन होऊ शकतं आणि मग कदाचित जेल भरोसुद्धा आम्हाला करावं लागेल. आंदोलनाची रूपरेषा कशी असणार? अन्नत्याग आंदोलन नाही, हे रस्त्यावरचं आंदोलन आहे. रस्ता रोको असू शकतो, तिथं सभा होऊ शकते, लोक तिथं त्यांचं मत मांडू शकतात आणि कुठं ना कुठंतरी सरकारला तिथून मोठ्या संख्येने विनंती करू शकतील की आमच्या कर्जमाफीच्या अटी काढा आणि आम्हाला जी विमा पूर्वी मिळत होता तो विमा परत एकदा तशाच पद्धतीने 4चे 4 ट्रिगर टाकून मिळावा. कारण या जिल्ह्यामध्ये 2023ला आपण बघितलं तर 251 कोटी रुपये हे पीक विम्याचे मिळाले होते. त्यात 4 ट्रिगर होते. त्यानंतर 2024ला 271 कोटी मिळाले आणि 2025ला जेव्हा खूप मोठं नुकसान इथं पावसामुळे झालं होतं, 4.5 लाख हेक्टरपेक्षा जमीन ही उद्ध्वस्त झाली होती, पीक उद्ध्वस्त झालं होतं, तेव्हा आपल्याला विमा कंपन्याकडनं निधी किती मिळाला तर 2 कोटीच्या आसपास मिळाला होता. आणि सरकार त्यावेळेस बोलत असताना 31,000 कोटीची मदत आम्ही पावसाने झालेल्या नुकसानासाठी केली असं सांगतात, पण मिळाली खरं 10,000 कोटी. आणि त्यात देवेंद्र फडणवीस साहेबांनी 15,000 कोटी हे विमा कंपनी दिलं असं सांगितलं, पण दुर्दैवाने ती मदत अजूनपर्यंत पोहोचलेली नाही. सरकारनं आता कर्जमाफी जी आहे त्यामध्ये ज्या 2 प्रमुख अटी टाकल्या आहेत की ज्या शेतकऱ्यांनी पहिली कर्जमाफीचा लाभ घेतला त्यांना 50,000 रुपये आणि प्रोत्साहनपर 50,000. परत एकदा राज्यातली शेतकऱ्याची फसवणूक होते का, दिशाभूल होते का? नाही, 100% आहे. बघा, 2017ला सुद्धा जी कर्जमाफी झाली होती त्याच्यामध्ये शेतकऱ्याला न देता शेतकऱ्याच्या परिवाराला कर्जमाफी दिली होती. म्हणजे युनिट त्यांनी परिवार पकडलं होतं आणि त्याच्यात 35,000 कोटीची कर्जमाफी जाहीर झाली होती, पण मिळाले होते 18,000 कोटी. आणि मग आम्ही सगळे असतील तेव्हा टोपे साहेबसुद्धा होते, यांनी सगळ्यांनी तिथं आंदोलन केलं, अधिवेशनात मुद्दा मांडला आणि मग मांडल्यानंतर त्या दिवसापासून जो लढा आमचा चालू होता, अधिवेशनात 2दा मुद्दे मांडले. ते म्हणजे 2017ला त्यांनी रेग्युलर असणाऱ्या शेतकऱ्याला कर्जमाफी जाहीर केली होती, मग पैसे दिले नव्हते, 5,000 कोटी रखडले होते. तोही मुद्दा आम्ही या आंदोलनामध्ये पंढरपूरला घेतला होता, 5वा मुद्दा होता आणि आम्ही उद्या बसणार, आज कॅबिनेट करून तो मान्य केला. 2017ची मदत आत्ता मिळाली, म्हणजे 18 कोटी प्लस 5 23,000 कोटी जाहीर झाली होती. 35,000 कोटी महाविकास आघाडीने जाहीर केली होती, 20,000 कोटी मिळाले, 19,850 कोटी. आणि नंतर अजितदादांनी महाविकास आघाडीमध्ये असताना भाषण केलं होतं अधिवेशनात, कोविडचा काळ असल्यामुळे आणि टोपे साहेबांनी आरोग्यमंत्री म्हणून त्यावेळेस खूप चांगलं काम केलं होतं की आत्ता पैसे नसल्यामुळे आम्ही परत देऊ. तर जुलैमध्ये आपण 5,000 कोटी दिले, लगेच अकाउंटला गेले. असे 20 + 5 25 डायरेक्ट अकाउंटला गेले. जाहीर झाली तेवढी मदत केली. या सरकारने काय केलं, त्यावेळेससुद्धा जास्त जाहीर केली, कमी पैसे दिले. आत्तासुद्धा 35,000 कोटी का 37,000 कोटी जाहीर केली, 13,000 कोटीच्या पुढं जाणार नाही. जसं अवकाळी पावसामुळे नाहीतर अतिवृष्टीमुळे खरं नुकसान 30,000 कोटीचं झालं, पैसे मिळाले 11,000 कोटी. त्यामुळे हे सरकार शब्दाचा खेळ करतं आहे, पण या शब्दाच्या खेळामध्ये मात्र सामान्य लोकांचं जीवन त्याचा खेळ झाला आहे, हे मात्र खरं. कर्जमाफी होती की नाही? कर्जमाफी ते करणार आहेत, पण करत असताना त्यात अटी टाकण्यात अटी टाकल्यामुळे 70% शेतकरी हे वंचित राहू शकतील. जसं आपल्या जिल्ह्यामध्ये 2 लाखापेक्षा जास्त शेतकरी आहेत ज्यांनी कुठेतरी 1,500 कोटीपेक्षा जास्त निधी हा बँकेकडनं घेतला आहे, म्हणजे कोऑपरेटिव्ह बँकसुद्धा आणि नॅशनलाइज बँकसुद्धा. पण याच्यात असं जाणवतं आहे की जेव्हा जी सहकारी बँक आहे आणि नॅशनलाइज बँक आहे, जेव्हा आकडेवारी जाहीर करेल त्यात 70%पेक्षा जास्त लोकांवर अन्याय 100% तिथं होणार आहे. 50,000 रुपयाची अट काढली, 19ची अट काढली, डायरेक्ट 2 लाखाची मदत ही लोकांना मिळू शकते, पण 50,000ची अट असल्यामुळे 2019ची अट असल्यामुळे 50,000च्या पुढं मदत मिळणार नाही आणि रेग्युलर असणाऱ्या शेतकऱ्यांना आज मदत नाही मिळणार.
ती उद्या जाऊन वर्षानंतर ती मदत मिळू शकते. त्यामुळे अन्याय 100% शेतकऱ्यांवर होणार आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी शेतकरी नेते व तसंच शेतकऱ्यांच्या मोठ्या आंदोलनामुळे सरकारला झुकावं लागलं आणि सरकारने काही महिन्यांपूर्वी कर्जमाफी आम्ही देऊ अशी घोषणा केली होती. 2 जूनला सरकारने GR काढला. एक तर कर्जमाफी जाहीर केली, त्यासाठी आम्ही सगळ्यांनी मिळून अभिनंदन केलं सरकारचं. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं नाव या योजनेसाठी दिलं, त्यासाठी अभिनंदन केलं. पण GR बघितल्यानंतर त्यात अनेक अटी या सरकारकडनं टाकण्यात आल्या होत्या. दुर्दैव असं की GRच्या आधी जेव्हा कॅबिनेट बैठक झाली होती तेव्हा त्या बैठकीमध्ये एक कागद मुख्यमंत्री साहेब असतील व सर्व मंत्री यांच्यामध्ये सर्क्युलेट केला गेला होता. म्हणजे मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये तिथं त्या कागदावर चर्चा झाली होती आणि त्या कागदामध्ये लिहिलं असं होतं की आपण जर अटी टाकल्या तर 35,000 कोटीची कर्जमाफी जी आपण जाहीर केलेली आहे ती तेवढे पैसे द्यावे लागणार नाहीत. म्हणजे कुठं ना कुठं तरी अटी ज्या टाकल्यात त्या मुद्दामून टाकल्यात अशी भावना आमच्या सगळ्यांची तिथं झालेली आहे. यात 2 महत्त्वाच्या अटी आहेत. एक अट अशी आहे की ज्याच्यामध्ये 2019चा लाभ ज्या शेतकऱ्यांनी घेतलेल्या कर्जमुक्तीचा तर त्यांना या योजनेमध्ये फक्त 50,000 मिळणार आणि 50,000च्या वर जर कोणाचं कर्ज असेल तर OTSच्या अंतर्गत आधीचे वरचं भरायचं आणि मग नंतर 50,000ची मदत मिळणार. आणि जे रेग्युलर आहेत अशा रेग्युलर शेतकऱ्यांना 25, 26, 26, 27 अशा पद्धतीच्या 2 वर्षाच्या अटी दुर्दैवाने टाकल्यामुळे अनेक शेतकरी हे वंचित राहणार आहेत. तिसरा मुद्दा आम्ही जो घेतलेला आहे तो आहे आपला विमा कंपनीचा, ज्याच्यामध्ये विमा कंपनीला पूर्वी 1 रुपया देऊन तिथे शेतकऱ्याला 4 ट्रिगर असल्यामुळे मोठ्या प्रमाणात मदत ही मिळत होती. दुर्दैवाने ती मदत आत्ता मिळत नाही. तर या अनुषंगाने आम्ही सर्वजण लढत होतो. सरकारला हा मुद्दा मांडला, सरकारने तो मान्य केला नाही. मग त्यानंतर आम्ही पवित्र भूमी पंढरपूरमध्ये अन्नत्याग आंदोलन केलं. सरकारचे प्रतिनिधी महाजन साहेब तिथं आले, त्यांनी आश्वासित केलं. मुख्यमंत्री साहेबांना फोन हा केला, फोनवर चर्चा झाली आणि 22 तारखेच्या आधीमध्ये अधिवेशनाच्या आधी आम्ही भेटू असं आम्हाला सांगितलं. पण दुर्दैवाने आम्हाला कुठेही आत्तापर्यंत संदेश आलेला नाही. मग त्या अनुषंगाने सर्व नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी नेते असतील, आमच्या पक्षातले नेते असतील आणि सर्व इतरही शेतकरी आणि कार्यकर्ते यांच्या मार्गदर्शनाखाली 29 तारखेला आपण छत्रपती संभाजीनगर इथे एक खूप मोठं आंदोलन हे करणार आहोत आणि ते शेतकऱ्यांचं आंदोलन असेल. त्यामुळे अधिवेशन मुंबईत चालू असेल सोमवारी, तेव्हा आपण रस्त्यावर शेतकऱ्यांची लढाई त्या ठिकाणी लढणार आहोत आणि तेव्हा आपण सरकारला तिथं आव्हान करणार आहोत की काही झालं तरी शेतकऱ्यांच्या बाजूने या अटी काढा आणि 1 रुपयामध्ये विमा देऊन ते 4च्या 4 ट्रिगर परत एकदा आणून आमच्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी न्याय द्या. स्वतः येणारे शशिकांत शिंदे साहेब असतील, टोपे साहेबांसारखे नेते आहेत, त्याच्याचबरोबर सपकाळ साहेब काँग्रेसकडनं येणार आहेत, तिथले खासदार काँग्रेसचे तिथे येणार आहेत. उद्धव ठाकरे साहेबांच्यासुद्धा दौरा चालू आहे, त्यांच्याशी आमचं बोलणं झालं आहे. राऊत साहेबांची, दानवे साहेबांची, त्यांच्याकडनंसुद्धा प्रतिनिधित्व करणारे लोक येतील. अजित नवले साहेब शेतकरी नेते ते स्वतः येणार आहे. राजू शेट्टी साहेबांशी बोलणं झालेलं आहे, काही इतरही लोकांशी बोलणं झालं. त्यामुळे नक्कीच लोक नेते मोठ्या संख्येने येतील. दादा, एक राजकीय प्रश्न आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र विमानानं प्रवास केलेला आहे. त्यांच्यासोबत संजय राऊत देखील होते. काही वेगळं समीकरण दिसतंय का? कदाचित विमानाचं जे पेट्रोल अतिशय महाग झालेलं आहे, पूर्वी 100 रुपयाला मिळायचं, आता 180 रुपयाला आहे. त्यामुळे कुठेतरी पेट्रोल वाचवण्याचा प्रयत्न हे 2 नेते तिथं करत असावेत. आता आज चर्चा काय झाली आम्हाला कसं कळणार? कारण मोदी साहेबांनी सांगितले पैसे कमी वापरा, त्यामुळे एकाच विमानाने जात असताना कुठेतरी पेट्रोल वाचवण्याचा प्रयत्न हा झाला असावा. पण शेवटी प्रवास करत असताना इकडच्या तिकडच्या गोष्टी होत असतील, पण दुसरं काही चर्चा झाली असेल असं मला तरी वाटत नाही. ठाकरे गटाचे आमदार खासदाराची चर्चा सुरू होती आणि त्या पार्श्वभूमीवर हे म्हणजे प्रवास होतो. लोकसभेचे खासदार आता का फोडले गेले त्याचं मुख्य कारण डिलिमिटेशनचा कायदा त्यांना आणायचा आहे. खासदारांची मदत त्यांना लागणार आहे, कारण का मोदी साहेबांना परत निवडून यायचं असेल तर त्यांना आहे त्या संख्याबळावर निवडून येता येणार नाही अशी भावना त्यांची झाली. म्हणून 18 ते 19 दिवस अमित शहा साहेब वेस्ट बेंगॉलला जाऊन बसले होते
प्रयत्न करत होते. काही झालं तर सरकार अलिबल, कारण त्याला TMC फोडायची होती आणि थोडक्यात त्यांचं सरकार तिथं आलं. 3% फरक पडला आणि ते सरकार आल्यानंतर 20 खासदार फोडले, यांचे 6 खासदार फोडले, 26 खासदार झाले, 60 खासदार लागणार आहेत. आमचा एकही खासदार फुटणार नाही आणि दक्षिण भारतातले कुठलेही खासदार त्यांना मदत करणार नाही. त्यामुळे मध्य आणि दक्षिण मदत करणार नाही. SP फुटत नाही, कारण SPचं वातावरण उत्तर प्रदेशमध्ये अतिशय सुंदर आहे. कारण का तुम्हालाही माहिती, पवित्र अयोध्यामध्ये हजारो कोटीचा भ्रष्टाचार हा त्या मंदिरामध्ये तिथं झालेला, लोक नाराज आहेत. त्यामुळे भाजपचं काय चांगले दिवस दिसतात असं नाही. त्यामुळे लोकसभेचे जे खासदार घेतले ते तात्पुरते वापरले जातील, पण उद्या जाऊन एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादांच्या पक्षातलेच आमदार हे भाजप फोडेल. कारण अमित शाह साहेबांनी स्वतः सांगितलं होतं 2029ला आम्हाला कुबड्यांची जरूरत नाही, एकला चलो हा नारा त्यांनी आधी दिलेलाच आहे. राम मंदिराचा तुम्ही उल्लेख केला, अध्यक्षांनी आणि सचिवांनी जे तो राजीनामा दिलेला त्यांना द्यावाच लागणार आहे. आणि विकासभाऊ लवांडे जे आमचे इथं लढत होते, ज्यांच्या विरोधात लढत होते, त्यांचे गुरुच तिथं सेक्रेटरी म्हणून होते, ते गायब झालेत पैसे घेऊन असं आम्हाला कळलेलं आहे. आणि त्यांच्या शाळेमध्ये बहुजन समाजाच्या मुलांना तिथं शिकवलं जात नाही असे ते गुरुवर्य तिथं बसले होते, जे कदाचित पैसे घेऊन कुठं पळून गेले अजून कोणाला कळलं नाही. त्यामुळे तिथं खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. त्यात तुम्ही पैसे दिलेत, आम्ही पैसे माझ्या परिवाराला दिलेत, सगळ्यांनी दिले. एका धार्मिक चांगल्या भावनेतून सेवा म्हणून तिथं मदत आपण केलेली. आणि तिथंच जर भ्रष्टाचार झाला असेल तर लोकांच्या भावना अतिशय चिडलेल्या आहेत. आणि त्याच्याचबरोबर उज्जैनमध्ये मुख्यमंत्रीच जमीन घेत आहेत आणि त्याच्यात नफाखोरी करतायत. आणि तुम्ही जो नाशिकमध्ये आता महाकुंभ होणार आहे त्यात 900 कोटीचा भ्रष्टाचार झाला आहे असं चर्चा आहे. त्यामुळे सरकार काय आहे की हिंदुत्वाच्या नावावर मतदान घ्यायचं, पण सत्तेत आल्यानंतर भ्रष्टाचार मंदिरामध्ये सुद्धा करायचा. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी लोकांनी उघड्या डोळ्यांनी बघितल्या. त्यामुळे लोक सरकारवर मोठ्या प्रमाणात नाराज आहे. म्हणून केविलवाला प्रयत्न करत आहेत काहीतरी करून डिलिमिटेशनचा कायदा पास करायचा, जेणेकरून जसं वॉर्ड फोडतो, प्रभाग फोडतो, तसं त्यांना लोकसभेचा मतदारसंघ फोडायचा. दादा, शेवटचा प्रश्न. पुण्यामध्ये सारथीचा कार्यक्रम होता, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये नाराजी नाट्य पाहायला मिळालं. यावेळेस अभिमन्यू पवार यांनी म्हणजे ब्राह्मण असल्यामुळं मागच्या रांगेत बसायला असा आरोप मेधा कुलकर्णी केलेला आहे. ते आरोप फेटाळले मेधा कुलकर्णी ताई बोलत असताना जे काही त्यांचं मी स्टेटमेंट ऐकलं मीडियावर, त्या बोलल्या की निसर्गाने आपल्याला समान बनवलेलं आहे. अरे हेच तर आम्ही म्हणतोय. हीच गोष्ट त्यांनी RSSला सांगावी, भाजपला सांगायची. सर्व लोक समान आहे, जाती धर्माच्या पलीकडे जाऊन माणूस म्हणून आपण समान आहे. त्यामुळे लोकात बोलण्यापेक्षा RSSमध्ये आणि त्यांच्या नेत्यांना जाऊन त्यांनी ज्ञान दिलं तर आम्ही ज्याच्यासाठी लढतोय तोच तो मुद्दा आहे की सगळे लोक समान आहेत. मुद्दा हा काय लोकांच्या अडचणीचा आहे तो तिथं सोडवला पाहिजे. त्यामुळे त्या व्यासपीठावर काय झालं, कसं झालं, मुख्यमंत्री साहेबांसमोर झालं, कोण काय वाद, हा आम्हाला काही घेणं देणं नाही. कारण विषय एवढाच आहे, तो पक्ष हा फक्त जातीवादावर उभा राहिलेला पक्ष आहे, धर्मवादावर उभा राहिलेला पक्ष आहे. त्यांना त्या वादा पुढं जाऊन दुसरं काहीच दुर्दैवाने तिथं दिसत नाही. त्यामुळे त्यांच्याच व्यासपीठावर वाद झाला असेल. आता मुख्यमंत्री साहेब त्या बाबतीत काय करतात हे आपल्याला बघावं लागेल. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या ज्या चर्चा होत्या, आहेच ना, जे काही प्रशासकीय बाबी आहेत, कायदेशीर बाबी तर पूर्ण झाली. आम्ही सरकारला आणि तिथं असणाऱ्या प्रशासनाला पत्र दिलेत, आमच्या पदाधिकाऱ्यांनी पत्र दिलेलं आहे. केम्ब्रिज चौक जो आहे तिथं ते आंदोलन मोठ्या प्रमाणात होणार आहे. अनेक लोक, आता आम्ही कोणाला आणणार नाही आहे, लोक जे येतील ते येतील. आता ते 10,000 येतील, 12,000 येतील, 15,000 येतील, 5,000 येतील का 25,000 येतील, खरं तर हा लोकांचा विषय आहे. पण हे आंदोलन लोकांसाठी महत्त्वाचं असल्यामुळे लोक मोठ्या संख्येने येतील असा आम्हाला विश्वास आहे. कारण लोकांना हे कळलं आहे, सरकारने वारंवार सांगितलं आहे पुढचं वर्षभर पाऊस होणार नाही. वर्षभर पाऊस जर होणार नसेल तर शेतात काय पिकणार नाही. तर आर्थिक परिस्थिती शेतकऱ्याची तशीच हलाख्याची आहे. त्यामुळे आधीची मदत सरकारकडनं या कर्जमाफी योजनेच्या अंतर्गत मिळाली तर कुठंतरी वर्ष निघेल अशी लोकांची भावना झालेली आहे. तसं काहीच नाही चालू. अजितदादा गेल्यानंतर तो विषय संपलेला आहे. आमच्या नेते आदरणीय पवारसाहेबांनी सगळ्यांनाच सांगितलेलं आहे, नेत्यांना सांगितलेलं आहे, आमच्या कार्यकर्त्यांना सांगितलेलं आहे, लोकांसाठी रस्त्यावरची लढाई आपल्याला लढावी लागेल.